जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. डायनामो एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन शोधत आहे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी उत्साही महिला शिक्षिका. जर तुम्हाला मुलांशी इंग्रजीमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधता येत असेल आणि शिकवण्याची आवड असेल तर ही संधी तुमच्यासाठीच. समाधानकारक मानधन देण्यात येईल. त्वरित संपर्क साधा 7020046690. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग. हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलं. पुण्यातील हडपसर परिसरातील उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सापडलेल्या टायमरयुक्त स्फोटक प्रकरणाचा तपास आता अधिक गतीने सुरू असून महाराष्ट्र एटीएसने मुख्य संशयिताला नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव शिवाजी राठोड असे असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 13 मे 2026च्या सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील आयसीयू जवळील पुरुषांच्या स्वच्छतागृहात संशयास्पद वस्तू आढळली. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पुणे पोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशक पथक, दहशतवाद विरोधी पथक, गुन्हे शाखा आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. तपासात ही वस्तू इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस असल्याचं निष्पन्न झालं. या उपकरणामध्ये जिलेटिन कांड्या, वायरिंग, टायमर, बॅटरी सर्किट आणि डेटोनेटरचा समावेश होता. स्फोटाची वेळ मध्यरात्री 12 वाजता सेट करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. रुग्णालयाचे संचालक डॉक्टर विलास गायकवाड यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संशयित बॉम्ब सुरक्षित ठिकाणी हलवला. त्यानंतर बीडीडीएस पथकाने बॉम्ब निकामी केला. या प्रसंगामुळे रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपी कसा सापडला? सीसीटीव्ही फुटेज, रेल्वे तिकिटांची माहिती आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे एटीएसने तपास सुरू केला. तपासादरम्यान शिवाजी राठोड हा पुण्यातील मांजरी परिसरात राहत असल्याचं उघड झालं. बॉम्ब ठेवल्यानंतर तो रेल्वेने नागपूरकडे रवाना झाला होता. पोलिसांनी नागपूर रेल्वे जंक्शनवर सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. एटीएसच्या माहितीनुसार आरोपीने दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांची रेल्वे तिकिटे काढली होती. त्याच्या दुकानातून टायमर बॉक्सही जप्त करण्यात आल्याचं वृत्त आहे. या प्रकरणाचा दहशतवादी संघटनांशी काही संबंध आहे का, याचाही तपास एटीएस आणि गुप्तचर यंत्रणा करत आहेत. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका. जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग.